ठरलं. तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता अस्मिता ही घरापर्यंत कशीबशी पोचते. बिचारी खूप घाबरलेली असते आणि दारातच मम्मा मम्मा असं मोठ्याने बोलते. तेव्हा काय झालं असं घरातील सगळेजण आता तिला विचारू लागतात आणि अस्मिता का घाबरली असेल याच गोष्टीचा सगळेजण विचार करू लागतात. कल्पना अगोदर पुढे येते आणि विचारते काय झालं अस्मिता असं म्हणून तिला जरा शांत बसायला सांगते. तेवढ्यातच सायलीच्या मोबाईलवर सारखा कोणाचा तरी फोन येत असतो. पण आता अस्मिता खूप घाबरली आहे हे पाहताच सायली त्याकडे दुर्लक्ष करत लगेचच अस्मिता जवळ येते आणि मग त्यानंतर प्रताप देखील म्हणतो काय झालं अस्मिता बाळा. तेव्हा ती हाताचा इशारा करून बाहेर काहीतरी आता दाखवू लागते. तिला सांगायचं असतं की गुंड आहेत बाहेर आणि माझा पाठलाग करतायत. आता तिला एवढं घामाघूम झालेलं पाहून कल्पनाच्या देखील काळजाचा अक्षरशः ठोका चुकलेला असतो. ती विचारते काय झालं अस्मिता बाळा काय झालं. तेव्हा ती फक्त मम्मा मम्मा असं म्हणत असते. प्रताप बोलतो काहीतरी सांगशील बाळा. तर सायली अजूनही खूप वेळ त्या फोनकडेच बघू लागते कारण तो सारखाच फोन तिला येत असतो. मग आता कल्पना म्हणते काय झालंय बाळा सांग ना. तेव्हा विमल पटकन पाणी घेऊन ये असं आता कल्पना म्हणते. विमल पटकनच आता पाणी देते तर कल्पना तिला पाणी प्यायला सांगते. मग जरा अस्मिताला थोडं बरं वाटतं आणि ती थोडीशी का होईना रिलॅक्स होते. तेव्हा अर्जुन सुद्धा घाबरतच विचारतो अस्मिता ताई अगं झालंय काय काहीतरी सांग ना आम्हाला. तेव्हा अस्मिता अजूनही काही बोलत नसतं. मग त्यावेळी प्रताप म्हणतो बाळा अरे तू काहीतरी सांगितलं तर आम्हाला कळेल ना. तेव्हा कल्पना म्हणते काय झालंय बाळा. मग आता सायली पण विचारते अस्मिता ताई अहो काय झालंय तुम्हाला नक्की काय होतंय काय आम्हाला सांगा की प्लीज. आता अर्जुनच्या देखील काळजाचा ठोका चुकलेला असतो की नक्की काय झालं असेल अस्मिताईला म्हणून तो पटकन तिला बोलायला सांगतो. मग आता ती कशीबशी सांगू लागते जेव्हा मी इथे येत होते ना तेव्हा ते गुंड माझा पाठलाग करत होते आणि कशा प्रकारे घरापासूनच त्यांनी पाठलाग करायला सुरुवात केली. त्याचबरोबर कशा प्रकारे माझ्या पाठीमागे ते धावत होते मला घाबरवत होते हे सगळं काही अस्मिता पहिल्यापासून सांगते. तेव्हा आता हे ऐकून सर्वांच्या काळजाचा एका क्षणी ठोका चुकतो आणि हे सांगताना सुद्धा आता तिचा अक्षरशः थरकाप उडत असतो. सगळेजण आता काळजीत पडतात. तेव्हा सायलीला आता आठवतं की कशा प्रकारे जेव्हा अस्मिता ताई घरी आल्या तेव्हा मला त्या अननोन नंबरवरून सारखाच कॉल येत होता. हे आठवूनच सायली आता अगदी शांत होते आणि विचार करू लागते. मग अर्जुन विचारतो अस्मिता ते गुंड नक्की कोण होते. तेव्हा अस्मिता म्हणते नाही माहीत मला नक्की कोण होते ते. तेव्हा आता कल्पना म्हणते म्हणजे ते हिच्या मागे इथपर्यंत आलेत. तर तेव्हा अर्जुन म्हणतो थांबा मी आतना बघतो जाऊन असं म्हणून तो रागाच्या भरात घराबाहेर पडतो. तेव्हा कल्पना आणि प्रताप दोघेही म्हणतात बाळा सांभाळून रे. तो आता धावतच पार गेटच्या बाहेर जातो आणि नक्की ते गुंड कोण होते याचा शोध घेऊ लागतो. पण त्याला घराच्या आसपास तिथे कुणीही दिसत नाही कारण ते गुंड आता दुसऱ्या गेटच्या तेथे लपून बसलेले असतात. तेव्हा अर्जुन आता तेथून जातो ना तेव्हा ते लगेचच तिथून बाहेर येतात. तेथून लगेचच पळून जातात. त्यानंतर अर्जुन आता घरात येतो तेव्हा सायली विचारते काय हो ते गुंड आहेत का अजून बाहेर. तेव्हा अर्जुन म्हणतो नाही ना बाहेर तर कुणीच नाहीये. तेव्हा विमल विचारते दादा पण मला एक कळत नाही ते गुंड नेमका आपल्या अस्मिताईचा पाठलाग का करत असतील. तेव्हा सायली सुद्धा सांगते अस्मिता ताई जेव्हा घरी आल्या होत्या ना तेव्हा माझ्या फोनवर कोणाचा तरी अननोन फोन येत होता असं म्हटल्याबरोबरच सर्वांना धक्का बसतो. मग पुढे ती म्हणते की माझी पूर्णपणे खात्री आहे की तो कॉल. तेव्हा तो कॉल काय. त्यावेळी आता सायली म्हणते तो कॉल महिपचाच असणार आहे आणि घाबरवण्यासाठी त्याने हे सगळं केलंय. तेव्हा आता घरातील सगळ्यांना प्रचंड असा धक्का बसतो. सर्वजण आता अर्जुनकडे बघू लागतात
अर्जुनच्या मात्र तळपायाची आगच मस्तकात गेलेली असते. तो आता म्हणतो, म्हणजे महिपची एवढी हिंमत झाली की तो माझ्या फॅमिलीला आता टार्गेट करतोय. तेव्हा सायली सुद्धा रागाच्या भरात मग विचारते, पण त्याची हिंमतच कशी होते हो आपल्या घरच्यांना टार्गेट करण्याची, त्याचबरोबर त्रास देण्याची. तेव्हा अर्जुन म्हणतो, यापुढे ना त्याची हिंमत होणारच नाही, कारण मी आत्ताच पोलीस कंप्लेंट करतो आणि कमिशनर साहेबांबरोबर ना मी स्वतः बोलतो. तेव्हा असं म्हणून तो फोन करणार. तेवढ्यातच प्रताप म्हणतो, अर्जुन थांब बाळा. अरे आपल्या हाती जर पुरावे नसतील तर आपण कुठलंही पाऊल उचलायचं नसतं. म्हणून तर आपल्या घरावर दगडफेक करून सुद्धा आपण त्या महिपतोवर पोलीस कंप्लेंट केली नव्हती, कारण आपल्याकडे पुरावे नव्हते. तेव्हा अर्जुन मग विचारतो, मग आपण काय गप्प बसायचं का डॅड? तेव्हा सायली म्हणते, अहो मला सुद्धा तेच वाटतंय, कारण पुराव्याशिवाय आपण त्याची तक्रार नको करायला आता, कारण उलट तो मग सावध होईल आणि त्याचा राग वेगळ्याच मार्गाने काढेल उगीच. तेव्हा अस्मिता म्हणते, अर्जुन प्लीज हे प्रकरण आता नको वाढवूच बाबा. तेव्हा अर्जुन रागात म्हणतो, नाही अस्मिताई, हे प्रकरण वाढणार म्हणजे वाढणारच. मी आता घाईमध्ये नक्की कोणतीही स्टेप घेणार नाहीये, पण एकदा का महिपतला अटक होऊ दे, तेव्हा माझ्या हातात एवढे पुरावे असतील ना की तो अजिबातच सुटू शकणार नाही. असं अर्जुन आता अगदी शपथ घेऊनच सांगतो आणि घरच्यांना प्रॉमिस देखील करतो की त्याचे हे कारनामे ना काही दिवसात थांबणारच आहे, कारण त्याला अटक होणार. मग आता सायली म्हणते, मी कॉफी करते हा तुमच्यासाठी. तेव्हा अस्मिता म्हणते, नको नको थांब, मला ना कॉफी वगैरे काहीही नको आहे, कारण आपण आज सायली डे सेलिब्रेट करणार आहोत ना. मग तू आता काहीही करायचं नाही. तेव्हा सायली जरा वैतागूनच म्हणते, बस करा आता तो सायली डे, आणि मला या दिवसाची ना अशी आठवणच नको आहे. अस्मिता ताई, मी तुम्हाला ना हात जोडून विनंती करते, तुम्ही तुमच्या या अवस्थेमध्ये कुठलाही धोका पत्करू नका प्लीज, आणि जोपर्यंत आपण महिपतला तुरुंगात पाठवत नाही आहोत तोपर्यंत प्लीज तुम्ही घरातून असं बाहेर पडू नका. तेव्हा अस्मिता आता सायली जवळ जाते आणि म्हणते, सायली असं नाही चालणार हा, आणि मी अशी घरात बसून नाही का राहू शकत. अगं तुझ्यासाठी म्हणून आज सगळ्यांनी एवढे प्लॅन केलेत, आणि ते जर कॅन्सल झाले तर मला नाही चालणार हा. तेव्हा सायली आता म्हणते, अस्मिता ताई प्लीज जे काही ठरलंय ते आपण पुन्हा कधीतरी करू ना. तेव्हा अस्मिता म्हणते, नाही म्हणजे नाही, आणि जर सायली डे कॅन्सल होणार असेल तर मी आपली चालले घरी, असं अस्मिता म्हणते. तेव्हा आता सायली खूपच घाबरते आणि म्हणते, प्लीज अस्मिता ताई, तुम्ही इथून कुठेही जाऊ नका, आपण सगळं तुम्हाला हवं ना तसंच करूयात, पण प्लीज तुम्ही बाहेर पडू नका हा, अशी हात जोडून ती विनंती करते. तेव्हा अर्जुन म्हणतो, अस्मिताई ते गुंड बाहेर नाही येत आता, पण तुझं आता या क्षणी बाहेर जाणं अजिबात सेफ नाहीये, सो प्लीज कुठेही बाहेर जाऊ नकोस आता तू. तेव्हा सायली पण म्हणते की आपण करूयात तुम्हाला हवं तसं. तेव्हा अस्मिता अगदी उत्साहानेच विचारते, मग करायचं ना सायली डे सेलिब्रेट? सायली आता आनंदानेच म्हणते की हो करूयात आपण सायली डे सेलिब्रेट. मग आता अस्मिता म्हणते, आता आपण सगळी भीती विसरूया आणि एन्जॉय करूयात. सायली आता अर्जुनकडे बघते तर अर्जुन इशारा करून सांगतो, अस्मिताईच्या मनासारखं होऊ देत. दुसरीकडे आता सुमन ही नागराजच्या पाठलाग करत असते, कारण आता तिला पाहायचंच असतं की हा नक्की महिपतलाच भेटतोय की काय, आणि महिपतच घर अजूनपर्यंत तिला माहीत नसतं. म्हणून नागराजची गाडी पुढे तर सुमन आता रिक्षातूनच त्याचा पाठलाग करत करत ठिकाणी येतात. मग आता लगेचच नागराज हा आपली गाडी थांबवतो आणि महिपच्या बंगल्यामध्ये शिरतो. तर एका झाडाच्या आडलपून सुमन हा सगळा प्रकार बघत असते, पण हा भामटा नागराज नक्की कुठे जातो याची कल्पना अजूनही तिला नसते. म्हणून ती थोडी पुढे येते आणि गेट जवळ जाऊन आतमध्ये डोकावते, पण सध्या तरी तिला आता तिथे कुणीही दिसत नसतं. मग आता ती विचार करू लागते, नक्की हे कुठे आले आहेत, कुणाचं घर आहे हे. मग तेवढ्यातच
तेथे एक माणूस आता रस्त्याने चाललेला तिला दिसतो, तेव्हा ती म्हणते, थांबा थांबा ना दादा, 1 मिनिट थांबा. मला सांगा हे कुणाचं घर आहे हो? तुम्हाला माहिती आहे का हो याबद्दल? तेव्हा हा बंगला साक्षी इस कन्स्ट्रक्शन मालकाचं असल्याचं ते दादा सांगतात. मग आता नाव काय त्यांचं असं सुमन बिचारी विचारते. तेव्हा आता त्यांचं नाव महिप्त शिखरे असल्याचं ते दादा सांगतात. त्यामुळे सुमनच्या पायाखालची जमीनच सरकते आणि धक्क्यानेच ती आता शॉक होऊन त्या बंगल्याकडे बघत राहते. आणि आता तिची पूर्णपणे खात्री पटलेली असते की म्हणजे महिप्त बरोबर अजूनही हे कॉन्टॅक्ट ठेवतात आणि त्यांच्या घरी येणं जाणं सुरू असतं. दुसरीकडे बिचारी प्रतिमा ही एकदमच शांत बसलेली असते, कोणत्या तरी विचारात असते. रविराज तिथे पेपर वाचत आपला बसलेला असतो आणि तो प्रतिमाकडे खूप वेळ पाहत मग न राहून विचारतोच, प्रतिमा अगं काय कसला विचार करतेस? तेव्हा ती म्हणते, अहो मी ना सुमनचा विचार करतीये. आता बघा ना, तुम्ही मघाशी ती फळं आणायला म्हणून बाहेर गेली आणि अजूनही आली नाहीये. काय हो, तुम्हाला सुद्धा माझ्यासारखं काही जाणवत नाहीये का? आणि तुम्हाला तिच्या वागण्यातला बदल दिसत नाहीये? तेव्हा रविराज म्हणतो, तिच्यात झालेला बदलही जाणवतोय आणि त्याचं कारणही कळतं मला. मग प्रतिमा विचारते, काय आहे नक्की कारण? तेव्हा रविराज म्हणतो, तिच्या नवरा दुसरं काय कारण असणार? अगं प्रतिमा, तो सुमन बरोबर कसा वागतो हे आपण पाहिलंच आहे ना. कारण कधी प्रेमाने वागतो, कधी दुर्लक्ष करतो आणि अगदी तुसडेपणाने सुद्धा वागतो. कधीही येतो, कधीही जातो, काहीही कळत नाही. आणि उद्योगधंद्याचं म्हणाल तर काही करत नाही, पण रोजच कुठल्या तरी मीटिंगला जातो असं म्हणत असतो. पण हा नक्की कसल्या मीटिंगला जातो ना, कुणास ठाऊक? मला सांगू प्रतिमा, मी नागराजला आयुष्यभर पोसायला तयार आहे, पण सुमनला त्याची बायको म्हणून त्याचं हे असलं वागणं खटकत असणारच नाग. तेव्हा प्रतिमा विचारते, मग तुम्हाला इतक्या वर्षात असं काही नागराज भाऊजी बद्दल सांगितलंय का तिने? तेव्हा रविराज हसूनच म्हणतो, नाही, कधीच नाही सांगितलं. कारण ती बिचारी आपल्या नव्याच्या विरोधात ना एक अक्षरही कधी बोलणार नाही. पण तुला सांगू, तिला ना त्रास नक्कीच होत असणार आहे. मग आता प्रतिमा म्हणते, सुमन बरोबर ना एकदा शांतपणे आपण बोलायला हवं. इकडे घरातील सगळेजण आता बसलेले असतात आणि सर्वजण सायलीकडेच बघत असतात. सायली मात्र आता बप्पाकडे बघत असते की आमच्या घरावर हे कोणतं विघ्न आणलंस तू देवा. मग आता तेवढ्यातच अस्मिताही तेथे येते. मग आता ती विचारते, तुम्ही असं काय करताय मम्मा? डॅड अर्जुन विमल इकडे या बरं. मग आता ते कुणीच जात नाही. तेव्हा ती वैतागून म्हणते, अरे इकडे या ना. मग आता सगळेजण तिथे तिच्या जवळ जातात. तेव्हा ती विचारते, तुमचं नक्की काय चाललंय? असं घरात कुणी गेल्यासारखं वातावरण का आहे? तेव्हा कल्पना म्हणते, अस्मिता अगं तुझ्या बाबतीत जे काही घडलं ना ते विसरू शकत नाही ग असं. मग आता अस्मिता सुद्धा समजावते, मम्मा अग महिपच्या गुंडांना जर काही मला करायचं असतं ना तर त्यांनी आजच केलं नसतं का? पण मला तरी पर्सनली असं वाटतंय की त्याला ना मला फक्त घाबरवायचं होतं. तेव्हा आता अर्जुन सुद्धा म्हणतो, हो मम्मा मलाही असंच वाटतंय की त्याला फक्त अस्मिताईला ना घाबरवायचं होतं. कारण त्याला असं वाटतं की तो काहीतरी करेल आणि आपण लगेच घाबरू. मग आता ती म्हणते, हो मम्मा आता आज आपण सायली डे सेलिब्रेट करायचं ठरवलं ना, मग असे चेहरे लटकवून नका ना बसू प्लीज. मग चला बरं आता मूड चेंज करा असं ती सर्वांना सांगते. तेव्हा प्रताप म्हणतो, बरोबर आहे, चला बरं आता आपण सगळ्यांनी अगदी आनंदाने सायली डे सेलिब्रेट करूयात. सगळेजण प्रतापच्या हो मध्ये हो करतात. दुसरीकडे महिपचे जे दोन्हीही गुंड असतात ते आता पुन्हा एकदा महिप्तकडे येतात. तेव्हा महिप्त रागातच त्यांना म्हणतो, आता जर चांगली बातमी असेल ना तरच थोबाड उचकटाच, नाही तर मागच्या मागे तिकडे थोबाड काळ करायचं. तेव्हा साहेब खबर चांगली आहे आणि तुमचं काम झालंय असं तो गुंड सांगतो. आणि सुभेदाराच्या वहिनीचा अगदी घरापर्यंत आम्ही पाठलाग सुद्धा केलाय. अहो इतकी घाबरली होती ना ती, अगदी थरथर कापत होती. तेव्हा आता महिप्त
खूपच खुश होतो आणि म्हणतो घाबरायलाच पाहिजे होती, ती घाबरायलाच पाहिजे होती. तरच त्या अर्जुन सुभेदाराला आणि त्याच्या बायकोला सुद्धा कळेल हा महिप्त शिखरे नक्की काय काय करू शकतो. तेव्हा नागराजला सुद्धा हा प्लॅन महिप्तच्या आता समजलेला असतो. तर आता इकडे अस्मिता ही घरातल्या सगळ्यांना सायली जवळ घेऊन जाते. बिचारी सायली अजूनही अस्मिताच्याच विचारात असते. तेव्हा सायलीला कोणते कोणते गोष्टी करायला आवडतात असं अस्मिता कल्पनाला विचारते. तेव्हा कल्पना म्हणते सायलीला ना गोष्टींना उजाळा द्यायला खूप म्हणजे खूप आवडतं. मग आता आपण सुद्धा तेच करायचं. तेव्हा सायली आता हसते आणि म्हणते ते मला नक्कीच आवडेल आई. तेव्हा प्रताप म्हणतो अगं तू या घरात आल्यापासून सगळे सण समारंभ अगदी उत्सवात साजरे केले आणि या घरामध्ये तू आनंद आणलायस. तेव्हा कल्पना म्हणते पण मीच करंटी ठरले आणि तिच्यावर असा राग धरून ठेवला होता. असं म्हणून तिचं मन तिला आता खूपच खातं आणि ती स्वतःला खूप गिल्टी फील करत असते. तेव्हा मग सायली म्हणते आई प्लीज असं नका ना म्हणू, आपण त्या दिवसांची आठवण ना अजिबात काढायची नाही. तेव्हा अर्जुन म्हणतो चला आता फक्त आणि फक्त चांगल्या आणि ओल्ड मेमरीज बायको बरं असं म्हणून एका बोर्ड जवळ तो तिला यायला सांगतो. तेव्हा आता तो बोर्ड पूर्णपणे असा छानपैकी रॅप केलेला असतो. त्याच्यामध्ये एक फ्रेम असते. मग आता सायली अगदी उत्साहानेच ती फ्रेम ओपन लागते आणि खूप एक्साइट असते की नक्की यामध्ये काय असेल. आता घरातील सगळेजण सुद्धा सायलीला हे सरप्राईज देण्यासाठी खूपच खुश असतात, एक्साइट असतात. तेव्हा आता लगेचच सायली सगळा तो त्यावरचा ते तर तिचे आणि अर्जुनचे छान छान असे फोटोज त्यामध्ये असतात, ज्यामध्ये त्यांनी जे लग्न केलं होतं त्या लग्नाचे फोटो, हनीमूनचे फोटो आणि जुन्या समारंभाचे काही फोटो, हे सगळे फोटो ती आता पाहते आणि तिला अगदी आश्चर्याचा धक्काच बसतो. तिला ते फोटोज खूप आवडतात. ती सगळ्यांकडे अगदी हसून बघते. तर आता घरातील सर्वजण सुद्धा सायलीच्या चेहऱ्यावरील हा आनंद पाहतात. तेव्हा अर्जुन खुणावूनच आता विचारतो काय कसं आहे. मग सायली आता उत्तर न देता फक्त आणि फक्त त्याच्याकडे पाहत असते. दुसरीकडे महिप्त आता खुश असतो, कारण त्याच्या पंटरने ना अस्मिताला घाबरवलेलं असतं. मग आता त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देत शाबास रे माझ्या पठ्ठ्यानो असं महिप्त म्हणतो. तुम्ही दोघांनीही अगदी मस्त काम केलं, पण त्या अर्जुन सुभेदाराला ना आता झोपच लागणार नाही. मग आता पुढचा वार कोणावर असेल ना मी लवकरच तुम्हा दोघांनाही सांगतो. तोपर्यंत त्या अर्जुन सुभेदाराला ना झोपू दे किंवा विचार करू दे की त्याच्या घरावर कधी कुठूनच कोसळेल. तर आता नागराजने देखील हे सगळं ऐकलेलं असतं. तर इकडे आता अर्जुन विचारतो कसं वाटलं तुला हे सरप्राईज. मग सायली म्हणते अहो खूप छान आहे. असं म्हणून ती त्या फोटो फ्रेमवरून आता हात फिरवते. कल्पना विचारते अर्जुन अरे बाळा हे सगळे किती सुंदर फोटो आहेत आणि हे सगळं तू कधी केलंस रे बाळा. तेव्हा अर्जुन म्हणतो आता बायकोचा स्पेशल डे आहे म्हटल्यानंतर थोडीशी मेहनत तरी घ्यावी लागणार ना. तेव्हा अस्मिता आता हसते. मग विमल म्हणते खरंच खूप छान फोटो फ्रेम आहे ही. मग आता विमल दाखवते की सायली ताई अहो तुमच्या पहिल्या गुढी पाडव्याचा फोटो. मग आता अस्मिता म्हणते आणि तो बघा ना पूर्णाजीच्या वाढदिवसाचा फोटो आहे. तेव्हा प्रताप आता म्हणतो अरे थांबा थांबा तुम्ही सगळेजण, हे जिच्यासाठी केले तिला ते आवडलं की नाही ते तरी विचारा. मग आता सायली म्हणते बाबा अहो मला हे खूप आवडले आणि तुम्ही सगळ्यांनी मिळून मला ही जी सुंदर भेट दिली आहे ना, मला आता शब्दात सांगताच येत नाही. तेव्हा अस्मिता त्या फोटोंकडे आता निरखून निरखून बघत असते आणि म्हणते एक मिनिट माझं ना जरा ऑब्जेक्शनच आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो झालं आता जिथे अस्मिताई असेल तिथे ऑब्जेक्शन झालंच पाहिजे. तेव्हा अस्मिता म्हणते अरे गप्प बस रे. अरे मी जरा जेन्युइनली म्हणतीये सगळ्यांनी या फोटोकडे बघा बरं. आता सगळेजण त्या फोटोकडे बघू लागतात. मग ती विचारते या फोटोकडे बघून तुम्हाला काय दिसतंय. कारण हे सगळे ना सायली
आणि अर्जुनच्या लग्नानंतरचे फोटोज आहेत. पण कसं आहे ना, आज आपण त्यांच्या लग्नाचा वाढदिवस सेलिब्रेट करतच नाही आहोत. कारण आज आपण ना सायली डे सेलिब्रेट करतोय. मग मला सांगा, तिच्या जुन्या आठवणींचे फोटोज कुठे आहेत? आश्रमातले फोटो, शाळेतले फोटो, तिच्या मित्र-मैत्रिणींचे फोटोज आता मला सांगा काहीच कसं नाहीये. तेव्हा प्रताप देखील म्हणतो, अरे हो, हे तर खरं आहे, कारण सायलीचे लग्ना अगोदरचे सुद्धा फोटो हवेच ना. मग आता सायली म्हणते, बाबा अहो, माझे असे आश्रमातले किंवा लहानपणीचे फोटो नाहीये तिथे, आणि जे आहेत ना ते मनातच आहेत. तेव्हा कल्पना म्हणते, अगं असं कसं होईल बाळा, आश्रमातले तुझे लहानपणीचे काहीतरी फोटो असतीलच ना. मग सायली म्हणते, हो, आश्रमामध्ये असं कोणाचे काही फोटो काढण्याची पद्धतच नव्हती, आणि तसंही कोणाकडे कॅमेरे, मोबाईल वगैरे असं काही नव्हतं. आणि खरं सांगायचं तर अशी हौस मौस पुरवायला मधू भाऊकडे तेवढे हवेसे पुरे पैसे सुद्धा नव्हते. तेव्हा अस्मिता म्हणते, अग तरीही कमाल आहे हा तुझी, म्हणजे मी तर अगदी लहानपणीचे सगळे फोटो जपून ठेवलेत. अगदी माझ्या शाळेच्या आयकार्डवरचा फोटो सुद्धा मी जपून ठेवलाय. तेव्हा आयकार्ड हा शब्द ऐकल्यानंतर अर्जुनच्या डोक्यात लगेचच वेगळी ट्यूब पेटते. तेव्हा प्रताप म्हणतो, अगं अस्मिता, सगळ्यांचं बालपण ना बाळा तुझ्यासारखं नसतं, आणि असं सगळ्याच मुली तुझ्यासारख्या स्वतः मध्ये मग्न सुद्धा नसतात. तेव्हा आता अर्जुन लगेचच विचारात पडतो आणि म्हणतो की आश्रमामध्ये खरंच सायलीच्या लहानपणीचा एखादा फोटो मिळाला ना तर बरंच होईल. किंवा अस्मिताई म्हणते, तसं सायलीच्या शाळेचा एक कार्ड असेल का. नंतर अर्जुन लगेचच आता कुसुमताईंना फोन करतो आणि विचारतो, मला सांगा कुसुमताई, सायलीच्या लहानपणीचे, बालपणीचे काही फोटो आहेत का हो, किंवा सायलीचे एखादं शाळेचं आयकार्ड वगैरे आहे का. मग आता कुसुम म्हणते, नाही, एवढं मला माहीत नाही. तेव्हा शाळेमध्ये आयडी कार्डसाठी एखादा फोटो तरी काढला असेल ना, असं अर्जुन विचारतो. कुसुम म्हणते, खरंच अहो अर्जुन सर, मला नाही माहीत. तेव्हा हो, आयडी कार्ड असू शकतं, परंतु ते कुठे ठेवलं आहे आणि नक्की कुठे असेल हे आपल्याला शोधायला हवं. पण अहो, परवाच नाही का आपण सगळा आश्रम पालथा घातला, तेव्हा कुठे काय सापडलं आपल्याला. तेव्हा अर्जुन हळूच म्हणतो, पण परवा आपण फक्त गाठोड बघत होतो ना, ते छोटे छोटे बॉक्सेस, इनोलप आपण काही बघितलं नाही. आपण आता एक काम करूयात, आज छोटे छोटे बॉक्सेस, बाकीचं काही सामान असेल तर ते सगळे बघूयात. बरं, आता तुम्ही कुठे आहात असं तो आता विचारतो. ती म्हणते, मी हॉस्पिटलमध्ये आहे. अर्जुन म्हणतो, मग आश्रमात येता का. मी सुद्धा पोहोचतो. हा, कारण सायलीच्या लहानपणाचा फोटो जर आपल्याला सापडला ना, ॲटलिस्ट आपल्याला समजेल ना ती लहानपणी कशी दिसायची. त्या फोटोवरून आई बाबांना सुद्धा शोधता येईल आपल्याला. तेव्हा त्या दोघांचा आता आश्रमात भेटण्याचा प्लॅन ठरतो. तेवढ्यातच सायली अर्जुन जवळ येते. तेव्हा अर्जुनला वाटतं की हिने ऐकलं म्हणून. तो खूप घाबरतो आणि विचारतो, काय तू. तेव्हा सायली विचारते, काय हो, असं भूत बघितल्यासारखं काय दचकताय. मग आता फोनवर बोलणं झालं असेल ना, तर चला आतमध्ये, जेवण वाढले, सगळेजण वाट बघतायत. तो म्हणतो की मला मीटिंगसाठी जायचं. सायली विचारते, काय हो, अशा अचानक मीटिंग्स ठरतात तरी कशा तुमच्या. अहो, तुम्हाला वाटतं ना अस्मिताईने अगदी वेळेत जेवायला हो, बाळासाठी सुद्धा चांगलं असतं ते, आणि आज सायली डे सुद्धा आहे. तुम्ही माझ्याबरोबर असं जेवणार नाहीत का मग. तेव्हा तो म्हणतो, आज आपण ना एकत्रच जेवण करूयात, मगच मी जातो. तेव्हा सायली खुश होते आणि त्याच्याकडे बघतच राहते. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये सुमन घरी येऊन नागराजला जाब विचारते, कुठे गेला होता तुम्ही. तो खोटं सांगतो मित्राच्या घरी. ती म्हणते, कोण हो मित्र, महिप्त शिखरे का सकाळी त्याच्या बंगल्यात शिरताना मी बघितलं ना तुम्हाला. नागराज आता खूपच घाबरतो. दुसरीकडे अर्जुन कुसुम ताईला विचारतो, सापडला का खोटो. तेव्हा ती म्हणते, सायलीच ओळखपत्र सापडलं, पण खोटो नाही. मग ते ओळखपत्रच आता अर्जुनकडे ती देते. तर इकडे अर्जुन ते आयकार्ड घरी घेऊन येतो आणि म्हणतो,
फायनली सायलीच्या शाळेचा आय कार्ड सापडलं. सायली तेथे येतं. तो लगेचच लपवतो. मग सायली आता नंतर अर्जुन गेल्यावर पाहते आणि म्हणते, माझ्या शाळेचा आय कार्ड आणि यांच्याकडे. यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.